श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीनं फसवलं असेल, तुमचा विश्वास तोडला असेल, तुमचं प्रेम, पैसा किंवा भावना लुटल्या असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण श्री स्वामी समर्थ सांगतात, ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांचा सूड घेऊ नका, पण त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्यात तेच करण्याची संधीही देऊ नका. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्याचा विचार बदलू शकतो. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटची एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला स्वामी समर्थांनी सांगितलेली आहे. स्वामी म्हणतात, जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. काही लोक प्रेम देतात, काही साथ देतात, तर काही लोक विश्वासघात करून मोठा धडा देऊन जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फसवते तेव्हा मनात राग, द्वेष आणि सुडाची भावना निर्माण होते. पण स्वामी समर्थ म्हणतात, राग धरला तर शिक्षा त्याला नाही, स्वतःलाच होते. द्वेष मनात ठेवला की मन अशांत होतं, झोप उडते, कामात मन लागत नाही आणि सर्वात मोठं म्हणजे ईश्वरावरचा विश्वास कमी होऊ लागतो. म्हणून स्वामी सांगतात, क्षमाही करा, पण विसरून पुन्हा त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. क्षमाशील असणं म्हणजे मूर्ख असणं नाही. ज्याने एकदा विश्वासघात केला, विश्वास तोडला, त्याच्यापासून योग्य अंतर ठेवणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. कल्पना करा, जर एखादा काटा एकदा पायात रुतला तर तो काढून टाकता, पण पुन्हा मुद्दाम त्याच काट्यावर पाय ठेवत नाही ना. अगदी तसंच, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्याविषयी द्वेष ठेवू नका, पण स्वतःचं रक्षण नक्कीच करा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्माचा न्याय सर्वात मोठा असतो. आज ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्याचं फळ त्याला योग्य वेळी नक्कीच मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही सूड घेण्याची गरज नाही, कारण ईश्वराच्या न्यायालयात कोणताही गुन्हा लपून राहत नाही. तुमचं काम फक्त सत्याच्या मार्गावर चालणं, प्रामाणिक राहणं आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवणं एवढंच आहे. स्वामी भक्तांसाठी खास संदेश. आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश. जर तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला लुटलं असेल, विश्वासघात केला असेल, तर आजपासून 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे त्यांना माफ करा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्व न्याय स्वामींवर सोपवा. विश्वास ठेवा, त्यांचं रक्षण स्वामी करतात. त्यांचं कोणीही नुकसान करू शकत नाही आणि ज्याने भक्ताला त्रास दिला त्याचा हिशोब काळ स्वतः करतो. मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या शिकवणीचा अवश्य स्वीकार करा. कोणावरही द्वेष करू नका, पण स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान कधीच गमावू नका. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्याला भक्तांच्या पाठीशी उभे असतात. फक्त श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म सोडू नका. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी संदेशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. कॉमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच मोटिवेशनल, प्रेरणादायी, आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी, स्वामींच्या शिकवणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.